श्री स्वामी समर्थ. यावेळी मकर संक्रांत 14 जानेवारीला साजरी करायची की 15 जानेवारीला? या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची? किंवा यंदा संक्रांत कशावरती आलेली आहे? कोणता रंग अशुभ आहे? बांगड्यांचा शुभ रंग कोणता? याची सविस्तर माहिती आज आपण इथे जाणून घेणार आहोत. मकर संक्रांत 2024ला म्हणजे 15 जानेवारीला साजरी केली जाणार आहे. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव म्हणजे संक्रांत साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण चालू होत असते म्हणजे सुरू होत असते. म्हणजे सूर्य हा पूर्वेला झुकवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जाते आणि या संक्रांतीपासूनच दिवस हा हळूहळू मोठा होत जातो. कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान होता आणि रात्र मोठी होती, पण मकर संक्रांतीनंतर दिवस हा हळूहळू मोठा होत जातो आणि रात्र ही छोटी होत जाते. तसेच मकर संक्रांतीला स्नान, दानधर्म, देवाचे दर्शन, तप यांना अगदी विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूपच पुण्यकारक मानलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होत असतात आणि आपल्याला सुख, संपत्ती, आरोग्य, ऐश्वर्य प्राप्त होत असतं. सूर्यदेवाचा आशीर्वाद ही प्राप्ती होत असते आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो. कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करत असतात. अशा प्रकारे मकर संक्रांतीचे खूप महत्त्व आहे आणि त्याचबरोबर स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी हळदी कुंकाला सुद्धा विशेष महत्त्व असते. त्यामुळे हा एक सौभाग्यकारक सण म्हटला तरी चालणार आहे. त्याचबरोबर स्त्रियांना प्रश्न पडलेला असतोच की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये. तर याविषयी आज आपण इथे बोलणार आहोत. आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण प्रत्येक रंग तुम्हाला ही एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतं. काही रंग सकारात्मकता, शुभदायी लहरी प्रदान करत असतात आणि काही रंग अशुभ मानले जातात. नकारात्मकता प्रतीक म्हणून मानलं जातं. पण आपल्या हिंदू धर्मात काही 4 ते 5 रंग असे आहेत की ते खूपच शुभ मानले गेलेले आहेत. प्रत्येक कार्यासाठी किंवा देव कार्यासाठी हे रंग वापरले जातात. त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा. हिरवा रंग हा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो. कारण बघा, नवरी लग्नामध्ये हिरवा चुडा घालत असते किंवा महिला लग्न झाल्यानंतर शक्यतो मकर संक्रांत या दिवशी तरी हिरव्या बांगड्या हातामध्ये घालत असते. कारण त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढत असतं असं हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर हिरवा हा रंग निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळत असते. शास्त्रात हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने मन शांत होते. त्यामुळे हिरव्या रंगाचं खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरवी साडी घेतो. त्यावरूनच हिरवा रंग हा किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला आता इथे समजलं असेलच. तसंच लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानलेला जातो. आपल्याला जेव्हा आपण रोज देवाची पूजा करतो किंवा कोणतीही पूजा मांडतो तर आपण पाटावरती लाल रंगाचं वस्त्र टाकतो. कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे. त्याचबरोबर आपल्याला म्हणजे सौभाग्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू. हे सुद्धा लाल रंगाचं असतं. कारण सौभाग्यामधलं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू आणि त्यामधील कुंकाचा रंग हा लाल असतो. त्यामुळे लाल रंगाचे महत्त्व खूपच आहे आणि हा रंग उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो. म्हणूनच जर का तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडी घालत असाल तरीही चालणार आहे. त्याचबरोबर केशरी रंगाची साडी सुद्धा तुम्ही घालू शकता. कारण की हा केशरी रंग त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते. कारण की केशरी रंग शौर्य, बलिदान आणि वीरता याचे प्रतीक आहे. तसंच
केशरी रंग हा देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. या रंगातून सकारात्मकता ऊर्जा प्रवाहित होत असते. त्यामुळे केसरी रंगाची साडी घातल्याने सुद्धा तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते. त्यानंतर पिवळा रंग आपल्या सिंधू धर्मात बघा, पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर म्हटलं जातं. कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यात पिवळा रंग जास्तीत जास्त वापरला जातो. तसंच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो. पिवळा रंग हा सूर्यदेव, मंगल आणि बृहस्पती सारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतात. हे प्रकाश देखील दर्शवतात आणि पिवळा रंग परिधान केल्याने आपला गुरुग्रह सुद्धा बलवान होतो. तसंच सौभाग्यामधील दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद. हळदीला जेवढं महत्त्व आपल्या हिंदू धर्मात आहे, तेवढेच महत्त्व पिवळ्या रंगाला आहे. त्यामुळे पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो. त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी सुद्धा तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी नेसू शकता. त्यानंतर सर्व स्त्री वर्गाच्या आवडीचा रंग म्हणजे गुलाबी. जवळपास प्रत्येक व्यक्तीला म्हणजे प्रत्येक स्त्रियांना हा गुलाबी रंग खूपच आवडत असतो आणि त्याचेच प्रतीक सुद्धा गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करीत असतो. तसंच काही काही गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन सुद्धा खूप प्रसन्न होताना दिसून येत असतं. त्याचबरोबर एक वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळत असते. म्हणजे ती ऊर्जा इतकी पॉवरफुल असते की ती आपल्याला अगदी उत्साही करत असतं, पॉझिटिव्ह करत असतं. त्याचबरोबर आपल्याला खूप प्रसन्न सुद्धा वाटत असतं. त्यामुळे गुलाबी रंगामुळे सुख समाधान येते आणि मन सुद्धा शांत राहत असते. त्यामुळे गुलाबी रंगाचं एक वेगळं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडी सुद्धा नेसू शकता. आता मी तुम्हाला जे काही रंग इथे सांगितलेले आहेत, ते सर्व रंग शुभच आहेत. संक्रांतीच्या दिवशी अशा रंगांचे कपडे परिधान केल्यामुळे असे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर रूपदार ठेवतात. त्यामुळे शक्यतो तुम्ही या रंगाचे कपडे परिधान करा. थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणूनच गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात. पण त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर, पोपटी कलर, राणी कलर, क्रीम कलर अशा रंगांच्या साड्या सुद्धा नेसू शकता. मग तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही? म्हणजे कोणत्या रंगाची साडी जर आपण घातली तर ते अशुभ आहे. परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं, त्या रंगाची साडी किंवा त्या रंगांचे वस्त्र आपण या दिवशी परिधान करायचे नाहीत, असे सांगितलं जातं. म्हणजे ही पद्धत बघा, पूर्वीपासूनच चालत आलेली आहे. संक्रांत जवळ आली की प्रत्येकाची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावरती आलेली आहे आणि आपण तो रंग पूर्णपणे वर्ज्य करत असतो. पण यावर्षी म्हणजे 2024ला यंदा संक्रांत काळ्या रंगावरती आलेली आहे. त्यामुळे यावर्षी संक्रांतीला काळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसायची नाही. आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या हिंदू धर्मात काळा रंग अशुभ मानला जातो. कोणत्याही देवकार्यात किंवा शुभ कार्यात आपण काळा रंग वापरत नाही. पण मकर संक्रांत हा एकमेव सण असा आहे की या दिवशी काळ्या रंगाची साडी ही आवर्जून घातली जाते. पण यंदा संक्रांत देवीने काळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला यावर्षी म्हणजे मकर संक्रांतीला 2024 मध्ये काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे कपडे घालता येणार नाही. त्यामुळे चुकूनही हा काळा रंग वापरायचा नाही. त्यानंतर बांगड्यांबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीच्या प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात. 16 शृंगारांमध्ये बांगड्यांचा समावेश हा असतोच. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मशास्त्रात बांगड्यांना सुद्धा खूप महत्त्व आहे. आणि संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काठपदराच्या साड्या घालतात. त्याचबरोबर ओसायला जातात, हळदी कुंकू करतात, तिळगुळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातांमध्ये 2-2 तरी काचेच्या बांगड्या असल्याच पाहिजेत. त्यातल्या त्यात तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न जरूर करा. कारण की हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्य प्राप्तीचे प्रतीक मानलं जातं. आणि असं सुद्धा म्हटलं जातं की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होत असते. म्हणजे त्यांच्या पतीचं आयुष्य हे वाढत जातं. हिंदू धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घालत चला. त्यातल्या त्यात बांगड्या घालताना एका हातामध्ये 6 आणि दुसऱ्या हातात 7 अशा बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत. हे बांगड्या घालण्याचे नियमच आहेत.
म्हणजे एका हातामध्ये आपल्याला एक बांगडी नेहमी जास्त घालायची आहे. आपण कासाराकडे जेव्हा जातो, गेल्यानंतर तो आपल्याला अशाच पद्धतीने बांगड्या भरतो. पण तुम्ही घरच्या घरी घालणार असाल तर एका हातात, म्हणजे मी उदाहरण दिलं आहे त्यापेक्षा एक जास्त बांगडी तुम्हाला घालायची आहे. त्याचबरोबर बांगड्या भरल्यानंतर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला लाखेचा चुडा घालायचा आहे. बघा, हातामध्ये सर्व सौभाग्यवती स्त्रिया लाखेचा चुडा हा घालतातच. त्याचं पण खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे तुमच्या सुद्धा हातामध्ये लाखेचा चुडा असायलाच हवा. तो फार काळ टिकत नाही, पण संक्रांतीच्या दिवशी एक दिवस का होईना आपल्या हातामध्ये हा लाखेचा चुडा घालणं अत्यंत आवश्यक आहे. तर अशी होती मकर संक्रांतीविषयी सविस्तर माहिती. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन माहितींसह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.